नमस्कार, मी पूर्वी भावे. 0 आवरमध्ये आपलं स्वागत. आज अखेर महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या लढतीचं चित्र स्पष्ट झालंय. अर्ज मागे घेण्यासाठीची मुदतही संपली आहे. महापालिकांमध्ये कोणत्या पक्षांचे किती उमेदवार असतील, कोणत्या महापालिकांमध्ये कुणाकुणामध्ये सरळ लढत होणार आहे, हे सगळं आज स्पष्ट झालंय. पण खरी चर्चा रंगली ती मतदानाआधीच लागलेल्या निकालाची. बसला ना धक्का? अहो, तुम्हा आम्हाला मतदार म्हणून धक्का बसलाच पाहिजे, कारण मतदान करण्याआधीच तुमचा आमचा सर्वात मोठा अधिकारच हिरावून घेतलाय. आणि त्याला निवडणूक आयोग जबाबदार आहे असं म्हणता येणार नाही, कोणता एखादा पक्षही जबाबदार नाहीये, पण एका अर्थाने सगळेच पक्ष त्याला जबाबदार आहेत. आज राज्यातल्या 29 महापालिकांमधल्या 64 पेक्षा जास्त वॉर्डातील प्रतिनिधी बिनविरोध निवडून आलेत. बरं, सगळ्याच ठिकाणी जिंकून येणारा उमेदवार हा सर्वमान्य होता म्हणून इतरांनी अर्ज मागे घेतलेत असं मुळीच नाहीये. काही ठिकाणी राजकीय शिष्टाई, काही ठिकाणी अर्जांमधल्या त्रुटी, अशा अनेक कारणांमुळे हा निकालाआधीचा निकाल लागलाय. आणि आता अर्थातच एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हालाही लगेचच पडला असेल, या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये सर्वाधिक नगरसेवक कोणत्या पक्षाचे? एनी गेसेस? मला असं वाटतंय की तुम्ही अगदी ओळखलं असेलच. तुमच्या मनात सर्वात आधी आलेल्या भारतीय जनता पक्षाचेच सर्वाधिक नगरसेवक बिनविरोध जिंकलेले आहेत. त्यातही कल्याण डोंबिवलीमध्ये तर भाजपचे 15 जण बिनविरोध निवडून आलेले आहेत. इथे भाजपनंतर शिंदेचे सर्वाधिक नगरसेवक बिनविरोध निवडून आले. राज्यातल्या 2869 नगरसेवक पदासाठी मतदान होणार होतं, मात्र आता त्यातल्या 71 नगरसेवकांसाठी मतदानच होणार नाहीये. त्यामुळे आता उरलेल्या ठिकाणी झुरळा उडणार आहे आणि 15 तारखेला मतदान होणार आहे. याच अनुषंगाने आजचा आपला पहिला प्रश्न आहे आणि तोच पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. आजचा 0 आवरचा पहिला प्रश्न आहे, मतदार मत देताना सर्वात जास्त महत्त्व कशाला देतात असं वाटतं? उमेदवाराला, पक्षचिन्हाला, सत्ताधारी पक्षाला का आर्थिक आमिषाला? मुळामध्ये निवडणूक असते ती लोकांना आपला प्रतिनिधी निवडता यावा म्हणून, पण मतदारांना हा चॉईसच ठेवला नाही. तर खरं तर गेल्या काही वर्षांपासूनच बिनविरोध निवडीचा एक नवा पॅटर्न तयार होऊ लागलेला होताच. अगदी लोकसभा निवडणुकीमध्येही हे आपण बघितलेलं आहे. नगरपालिका, महापालिका म्हणजे तर अगदी छोटे छोटे मतदारसंघ असतात, त्यामुळे तिथे हा पॅटर्न राबवणं आणखी सोपं आहे. त्यामुळे सध्या राज्यभरामध्ये तेच चित्र आहे. पहिलं मत टाकलं जाण्यापूर्वीच अनेक शहरात निकाल लागायला सुरुवातही झाली आहे. कुठे विरोधकांचे अर्ज बाद झाल्यामुळे, कुठे अर्ज मागे घेतल्यामुळे, पण राज्यभरामध्ये 65 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. यात सत्ताधारी महायुतीचे 64 जण आहेत, तर एक नगरसेविका आहेत, त्या मालेगावातल्या आहेत, इस्लाम पार्टीच्या. आता या 65 वॉर्डातल्या मतदारांना त्यांचा जल्लोष पाहण्याशिवाय काहीच करण्यासारखं नाहीये. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी आपल्या विजेत्या नगरसेवकांचं तर अभिनंदनही करून टाकलंय. MMR रिजनमध्ये असणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 15 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्याचबरोबर भिवंडी महानगरपालिकेमध्ये सुद्धा 5 भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये सुद्धा 6 भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक जिंकून आलेले आहेत, बिनविरोध निवडून आलेत. त्यामुळे या सर्व नगरसेवकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना एवढीच विनंती करतो की आपण अजूनही होऊ घातलेल्या या निवडणुका 15 तारखेला आहेत. 15 तारखेपर्यंत जोमाने कामाला लागा. आणि कल्याण डोंबिवलीच्या याच निकालांवरती आक्षेप घेत मनसेचे नेते अविनाश जाधव हे ठिय्या आंदोलनाला बसलेले आहेत. थोड्या वेळाने ते आपल्या सोबत असणार आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. पण तुर्तास कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत ती पालिकानिहाय आकडेवारी आपण पाहूयात मीडिया सेंटरला. मतदानाआधीच बिनविरोध किती नगरसेवक निवडून आलेले आहेत? भाजपचे 44, शिवसेनेचे 18, राष्ट्रवादीचे 2 आणि इस्लाम पार्टीचे जसं म्हटलं आपण 1 नगरसेविका निवडून आलेले आहेत. एकंदरीत कल्याण डोंबिवलीमध्ये आता पालिकानिहाय आपण बघतोय. कल्याण डोंबिवलीमध्ये 21 बिनविरोध, त्याच्यामध्ये 15 भाजपचे आणि 6 शिवसेनेचे.
जळगावमध्ये 6 भाजप 6 शिवसेना अशी टॅली आहे. इथे पण 12 बिनविरोध उमेदवार निवडून आलेले आहेत. आधीच पनवेलमध्ये भाजपने बाजी मारत 8 बिनविरोध उमेदवार निवडून आणलेले आहेत. शिष्टाई म्हणा किंवा स्ट्रॅटेजी म्हणा. धुळ्यामध्ये सुद्धा भाजपचे 3 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. पिंपरी चिंचवडमध्येही 2. ठाण्यामध्ये शिवसेनेचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. अर्थातच एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि भिवंडीमध्ये भाजपचे 6 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. पुण्यामध्येही भाजपचे 2 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. तर एकूण असे 65 उमेदवार निवडणुकीआधीच बिनविरोध निवडून आलेत. तर भाजपच्या खालोखाल शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. यातल्या ठाण्याच्या भावी नगरसेवकांनी लगेचच जल्लोषही सुरू केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन उपमुख्यमंत्र्यांनी या विजेत्यांचा सत्कार करत त्यांना मिठाई भरवली. शिवाय महायुतीच विजयी होणार याची खात्री असल्यामुळे विरोधकांनीही माघार घेतल्याचा दावाही केला. नवीन फॉर्म तर ज्या ठिकाणी विरोधी पक्षातल्या लोकांना विश्वास असतो, खात्री असते की या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून येणार, जिंकून येणार कामाच्या जोरावर, त्या ठिकाणी लोक इतर पक्षाचे माघार घेतात आणि बिनविरोध होते. त्यामुळे त्यांना त्याचं काम जे आहे आमच्या उमेदवाराचं हे काम तिथं बोलतं आणि कामामुळे त्याची कामाची पोचपावती अशा प्रकारच्या बिनविरोध येण्याने सिद्ध होते. तर आजच्या दिवशीचा हा एक हायलाईट होता की अनेक उमेदवार हे बिनविरोध निवडून आले. पण त्याचबरोबर आता दुसरा जो हायलाईट आहे त्याच्यावरती आपण नजर टाकूया. कधी कधी आई बाबा ऑफिसला जाऊ नयेत म्हणून मुलं हट्ट करतात, त्यांना कोंडूनही ठेवतात. गावगावचे नेतेही कार्यकर्त्यांना आईवडिलांसारखेच आहेत. मग त्यांनी हट्ट केला तर बिघडलं कुठे? आज नागपुरामध्ये अक्षरशः हेच बघायला मिळालं. भाजपचे उमेदवार किसन गावंडे यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क कोंडून ठेवलं होतं आणि पक्षाने सांगितलं असलं तरी अर्ज मागे घेऊ नका असा लाडका हट्ट धरला होता. झालं असं की प्रभाग क्रमांक 13D मध्ये नेमकं तिकीट कुणाला द्यायचं हे ठरत नसल्यामुळे भाजपने दोघांना एबी फॉर्म दिले होते. गावंडेंसोबतच विजय होले हे सुद्धा पक्षाचे अधिकृत उमेदवार होते. आज शेवटचा दिवस असल्यामुळे एकाला अर्ज मागे घेणं आवश्यक होतं आणि पक्षाने गावंडेंना माघार घ्यायला सांगितली आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा पारा चढला. मग काय विचारता, गावंडेंना त्यांच्याच घरामध्ये कुलूप बंद करून बाहेर कार्यकर्त्यांनी ठिय्या दिला होता. प्रॉपर इथला व्यक्ती असून तो का देत नाहीये? जुना कार्यकर्ता का देत नाहीये? तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना अडकून ठेवायचं नव्हतं. जर तुम्हाला नाम हे द्यायचंच नव्हतं तर आधीच पहिले क्लिअर करायचं होतं. आम्ही प्रामाणिकपणे काम केलं पक्षासाठी. मग यावेळेस आमच्याकडे सगळं चिन्ह दिलं, सगळं दिलं. त्यानंतर मग तुम्ही पहिल्यांदाच एबी फॉर्म द्यायला पाहिजे नव्हतं. जर दिलेलं आहे तर तुम्ही वापस घ्यायला नको सांगा ना. शेवटच्या क्षणाला का सांगितलं? आम्ही आमच्याकडनं एखादी उमेदवाराला उभं केलं असतं, अपक्ष लढला असतं आमच्याकडला उमेदवार. आम्ही भाऊला बाहेर जाऊ देणारच नाही. जेव्हा माननीय साहेब गडकरी साहेब म्हणतात की सर्वेनुसार नाव येणार, भाऊचं नाव सर्वेमध्ये आहे आणि जास्त प्रमाणात आहे, तरी पण भाऊची तिकीट का घेण्यात येत आहे? कार्यकर्ते आक्रमक झाले होते, भावनिक झाले होते आणि ऐकत नव्हते. त्यामुळे भाजप आमदार परिणय फुकेंना त्यांची समजूत घालण्यासाठी गावंडेंच्या घरी यावं लागलं. फुकेंनी आधी कार्यकर्त्यांशी आणि त्यानंतर गावंडेंशीही चर्चा केली. स्वतः गावंडेही बंद दाराआडून कार्यकर्त्यांना आवाहन करत होते. सोबतच कार्यकर्त्यांनी पक्षाचा आदेश मानावा. ते बघा, कार्यकर्त्यांना इथनं उठवत आहे. किसन गावंडे यांच्या संवाद साधण्याचा ते प्रयत्न करत आहे, कारण की परिणय फुके यांना कार्यकर्ते जुमानायला तयार नाही. मात्र किसन गावंडे यांची समजूत आता परिणय फुके काढत आहे. कार्यकर्ते मी पळायला लागायला तयार आहे. कार्यकर्त्यांनी मला जाऊ द्यावा, माझी नम्र विनंती आहे. पक्षाच्या आदेशाचं पालन करावं. माननीय नितीनजी, माननीय देवेंद्रजी, बावनकुळेजी, शहर अध्यक्ष परिणय फुकेजी, सुधाकररावजी देशमुख, कोळे यांनी सर्वांनी माझ्या उमेदवारीला समर्थन दिलं होतं. परंतु काही अडचणी आल्या असतील, पक्षासमोर अनेक अडचणी राहतात. आज 2000 लोकांनी उमेदवारी नागपूर शहरात मागितली आहे आणि 151 लाख देता येते. याही प्रभागामध्ये अनेक 49 लोकांनी उमेदवारी मागितली. त्यापैकी उमेदवारी जे 4च लोकांना देता येईल आणि उमेदवारी देत असताना अनेक निष्कर्ष पाहिले जातात आणि नेत्यांनी
चांगल्या प्रकारे निष्कर्ष पाहिले असतील. नागपुरातला ड्रामा बराच वेळ सुरू होता. अखेर कार्यकर्त्यांची समजूत घालण्यात परिणय फुकेंना यश आलं खरं, पण थेट मुख्यमंत्र्यांशी बोलणं करून द्यायचं आश्वासन दिल्यावरच मग कार्यकर्त्यांनी दरवाजा उघडला आणि मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉल करण्यासाठी सगळेजण निघाले. यावेळी स्वीकृत नगरसेवक पद मिळवण्याबाबत गावंडेंनी सुतोवाचही केलं. आपल्यासोबत किसन गावंडे आहे. भाऊ, मला एक सांगा, परिणय फुके यांनी मुख्यमंत्र्यांसोबत तुमचं काय बोलणं करून दिलं? नाही, माझं बोलणं करून ते मला येतो भेटायला या बोलून म्हणतात. बरं, तुम्हाला काय आश्वासन दिलं? काय आश्वासन दिलं? नाही, आश्वासन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला आश्वासनाची गरज नाही आहे. पक्षाने मला लहानाचं मोठं केलेलं आहे. पक्षाने मला खूप काही दिलेलं आहे. नगरसेवक सर्वस्व पद नाही आहे. पक्षाने मला गरिबीतनं मी जन्माला आलो आहे आणि पक्षाने मला खूप काही दिलं आहे. आज जे काही मी आहे ते पक्षामुळे आहे. कार्यकर्त्याच्या भावनाचा मला आदर करतो मी, त्याच्यामुळे तो विषय नाही आहे आणि नगरसेवकाचे अधिकार नक्कीच मिळेल. कार्यकर्त्या भावना कशा जपल्या जाईल? मग नाही, कार्यकर्त्याच्या भावनाचा नक्कीच आदर होईल. मुख्यमंत्र्यांशी एकदा चर्चा करू द्या, नक्की आदर होईल त्याचा. की तुम्ही जर का तुमच्या उमेदवारी अर्ज मागे घेतला तर मग हजारीपाड भागाला प्रतिनिधित्व कसं मिळेल, जी कार्यकर्त्यांची भावना आहे? कुठल्या रूपानं प्रतिनिधी मिळेल या भागाला, कुठल्या नाही कुठल्या रूपानं होऊ स्वीकृत नगरसेवक म्हणून मिळेल, कुठेही मिळेल. काही शब्द दिला तसा? शब्द दिला आहे, शब्द द्यायचे आहेत. अजून आम्हाला जाऊ द्या, तेव्हाच होईल, चर्चा होईल तेव्हाच होईल ना. कुठे बोलावलंय तुम्हाला? मान्य परिणयजींना माहीत. खरं तर आज साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री फडणवीस साताऱ्यात होते. व्यासपीठावरती बसलेले असतानाही ते फोनवर बोलत असल्याचं दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय. त्यांनी स्वतःच आपल्या भाषणामध्ये तसं सांगितलंही होतं. मात्र नेमके त्यावेळी ते गावंडेंच्या कार्यकर्त्यांशी बोलत होते की नाही हे मात्र समजलेलं नाहीये. पण मुख्यमंत्र्यांशी गावंडेंचं बोलणं झालं हे नक्की, कारण त्यानंतर कार्यकर्ते माघारीसाठी राजी झाले आणि गावंडेंनी आपला अर्ज मागे घेतला. नागपुरामध्ये 6 ठिकाणी भाजपने असे 2 AB फॉर्म दिले होते. त्यापैकी गावंडेंसह रुपाली वरठी, सुबोध आचार्य, अंबिका महाडिक आणि स्वप्ना हिरणवार यांनी आपले अर्ज मागे घेतले. 6वे उमेदवार धीरज चव्हाण मात्र नॉट रिचेबल आहेत. दरम्यान साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरनं फोनवर बोलत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात माफी मागितली. खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की मी मंचावर बसून कधी मोबाईलवर बोलत नाही, पण आज आपण पाहिलं असेल मी सारखा मोबाईलवर बोलत होतो. त्याबद्दल आपली माफी याकरता मागतो की आज महानगरपालिकेच्या निवडणुकीचा फॉर्म परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि सगळीकडे सगळ्या पक्षांमध्ये इतकी बंडखोरी आहे की त्या सगळ्यांची मनधरणी केल्याशिवाय ते फॉर्म परत घेत नाहीत. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सगळे लोक भाषण करत असताना मधून जे मी बोलत होतो त्या कार्यकर्त्यांना विनंती करत होतो, अरे बाबा फॉर्म परत घे. त्यामुळे मी थोडी ही दृष्टता केली आणि या ठिकाणी फोनवर बोललो. त्याबद्दल आपल्या सर्वांची मी क्षमा मागतो. नगरपालिका निवडणुकीच्या वेळी विरोधाची रेषा पुसली गेल्याचं आपण पाहिलं होतं. राज्यामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये असलेले पक्ष राजरोसपणे एकत्र लढत होते. तर आता महापालिकेला मैत्रीच्या सीमारेषा धुरकट झालेल्या दिसतायत. कारण एकमेकांविरोधात लढताना कोणताही मुलाहिजा न ठेवता मित्रपक्षावरती सुद्धा टीका होते. आज पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याचा प्रत्यय दिला. शहरातल्या समस्यांवरती त्यांनी थेट भाजपवर हल्ला चढवला. पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे. राज्यातील कोणाचाही वचक राहिलेला नाहीये. त्यामुळे शहरामध्ये लुटारू गँग तयार झालेली आहे आणि याच भ्रष्टाचारी राक्षसाचं दहन करण्यासाठी आम्ही हे सगळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे. आणि थांब ना बाबा, जरा कळ काढ जरा. त्यामध्ये निवडणुकीच्या मैदानात आम्ही उतरलोय. यामध्ये आमच्या हातामध्ये महानगरपालिकेची सूत्र गेले 9 वर्ष नाहीये. त्यामुळं तिथं दहशत वाढली. हे साधं सरळ गणित आहे. एका व्यक्तीला परदेशात जायला कोणी मदत केली? जरा डोकं खाजवायला आठवा. पुण्यामध्ये एक व्यक्ती परदेशामध्ये पळून गेला की नाही? त्याला पासपोर्ट कुणी दिला? कसा गेला? काय गेला? याचं जरा नीटपणे चौकशी करा. आणि त्यांनी पण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये कुणाकुणाला उमेदवारी दिलेली आहे गेल्या 15-20 वर्षात, ह्याचाही रेकॉर्ड काढा. तर हे दादांचे आरोप होते. याबद्दल आणि त्याचबरोबर जे बिनविरोध आज निवडून आलेले
उमेदवार आहेत या सगळ्याच अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार परिणय फुके आणि मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव. गेस्ट सेंटरला जाऊया. आपल्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत आहे. परिणय फुकेजी, आपलं अभिनंदन, कारण आज बिनविरोध आपले उमेदवार निवडून आलेले आहेत. पण सुरुवात करूया अविनाश जाधव यांच्यापासून. आजच्या या सगळ्या बिनविरोध उमेदवारांच्या विजयावरनं आपण ठिय्या आंदोलनाला बसलाय. नक्की आपलं म्हणणं काय आहे याबद्दल, आपला आक्षेप काय आहे? मला असं वाटतं की हे जे निवडून आलेले उमेदवार आहेत हे जर लोकशाही मार्गाने निवडून आले असते तर आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं. परंतु कालपासून ठाण्यामध्ये काही कोटीच्या ऑफर्स या आमच्या उमेदवारांना दिले जात होत्या. काल आमच्या कोपरीतल्या राजेश्री नाईक म्हणून उमेदवार आहेत, त्यांच्या मिस्टरांना काल त्यांच्या विरोधात असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी 45 कॉल केले. रात्री 2 वाजता त्यांना मुलुंड इथे बोलवण्यात आलं आणि रात्री 2 वाजता त्यांना 5 कोटी रुपये देतो, तू तुझा उमेदवारी अर्ज पाठी घे म्हणून त्याच्या मागे तकादा लावला. त्याच्यानंतर त्याने मला सकाळी कॉल केला आणि मला घडलेली सगळी घटना सांगितली. त्यानंतर मी ती संपूर्ण घटना सन्माननीय राजसाहेबांच्या कानावर घातली आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आज दिवसभर कल्याण डोंबिवलीमध्ये 21 लोकांनी पाठीमागे घेतलेला आहे उमेदवारी अर्ज, ठाण्यामध्ये 6 लोकांनी उमेदवारी अर्ज पाठी घेतलेला आहे, असं कधी घडत नाही हो. याच्या आधी एखादा उमेदवार बिनविरोध निवडून यायचा, आज जवळजवळ 20% लोक बिनविरोध निवडून यायला लागले. हे अचानक घडत नाही, याच्या मागे खूप मोठं प्लॅनिंग असतं, खूप मोठा पैशाचा पाऊस पडलेला आहे आणि त्यातून हे सर्व उमेदवार निवडून आलेले आहेत. यांच्या पद्धतीचे आरो नेमले. आरोंच्या मदतीने सुरुवातीला या लोकांनी अपक्ष उमेदवारांना उडवलं आणि त्याच्यानंतर उरलेल्या उमेदवारांना पैसे देऊन या लोकांनी फॉर्म पाठी घ्यायला लावले. ठाण्याचे शिवसेनेचे सचिव आहेत संजय मोरे, त्यांच्या बायकोच्या अपोजिटला आमचा एक उमेदवार होता, त्याला अतिशय छोट्या कारणामुळे काल बाद केला. त्यानंतर मी असेल, जितेंद्र आव्हाड असतील, राजन विचारे असतील, आम्ही तिथे खूप गोंधळ घातला आणि मी त्याच वेळेला म्हटलं होतं आता जो एक अपेक्षा उरलेला आहे तो उद्या सकाळी अर्ज पाठी घेईल आणि इथे बिनविरोध निवड होईल. आज तशाच प्रकारची घटना घडली. सो याच्यावरनं एक लक्षात येतं की काही कोटींचे उलाढाल काल ठाण्यामध्ये झाले आणि त्यातून या उमेदवारांना बळजबरी अर्ज पाठी घ्यायला लावण्यात आले आणि त्यानंतर हे बिनविरोध इलेक्शन झालेलं आहे. आमची आता मागणी आहे की निवडणूक आयोगाने या सर्व उमेदवारांनी का अर्ज पाठी घेतले याची चौकशी करावी आणि इथे फेअर निवडणूक घ्यावी, ही आमची मागणी आहे. बरोबर आहे अविनाशजी, पण हाय आता तुमचं सुरू आहे ते जन आंदोलन सुरू आहे, या पातळीवरती तुम्ही काही लीगल ऍक्शन घेणार आहात का? नक्कीच घेणार. उद्या आम्ही या बाबतीत कोर्टात जाणार आहोत. एका शहरामध्ये 21 लोक अचानक कसे बिनविरोध निवडून येतात याची चौकशी झाली पाहिजे. निवडणूक आयोगाने याची चौकशी करावी, कोर्टाने चौकशी करायचे आदेश द्यावे की 20% लोक हे बिनविरोध कसे निवडून येतात. हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला पडलेला प्रश्न आहे आणि मला असं वाटतं ह्याचं उत्तर जर तुम्हाला हवं असेल आपण नक्कीच आपण याचं उत्तर घेऊया. आपल्यासोबत भाजपचे आमदार स्वतः आहेत. परिणयजी, खरं तर आज एक शिष्टाई आपली यशस्वी ठरलेली आहे नागपुरामध्ये, पण वेगळ्या पद्धतीची शिष्टाई केली जाते असा आरोप आहे अविनाश जाधव यांचा. तुमचं उत्तर काय यावर? नाही, मला असं वाटतं की ज्या प्रकारे अविनाश जी आरोप करतात आहे आणि लोकशाही कुठेतरी धोक्यात आली या प्रकारचं ते वक्तव्य करतात आहे. पण या सगळ्या भागांमध्ये जिथे जिथे बिनविरोध निवडणूक झाली, जिथे जिथे सगळ्यांनी विड्रॉ केले, तिथे यांच्या पक्षाचा का उमेदवार होता नाही किंवा यांच्या पक्षाचे जर उमेदवार असणार तिथे ते काय सगळे बिकाऊ होते काय? आणि त्यांनी जर सगळं विड्रॉ नाही केला तर मग काय पूर्ण पक्षच विकला गेला आहे का तुमचा? हा माझा त्यांना प्रश्न आहे. ज्या यांनी सांगितलं की 20-22 ठिकाणी बिनविरोध झाला, मग या कोणत्याही ठिकाणी मनसेचा एकही उमेदवार यांनी दिला नव्हता. मग यांनी जर मनसेने तिथे उमेदवार दिला नव्हता तर का मनसेच मॅनेज झाली होती काय? यांचेच नेते मॅनेज झाले होते का? हाही माझा प्रश्न आहे. अविनाशजी, मला असं वाटतंय की आमचे सर्वीकडे उमेदवार होते, पण ज्या पद्धतीने आज सकाळी अनिल माने म्हणून आमचे वागळेमधले उमेदवार आहेत, त्यांच्या घरी सकाळी 8 वाजता पोलीस गेली होती. हे पोलीस कोणी पाठवले होते? भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीच ना. अहो, माझं मत आहे की एवढे पैसे वाटले येतात कुठून तुमच्याकडनं याचं पहिलं उत्तर द्या. अहो, आमच्या उमेदवारांनी काय केलं त्याचं आम्ही बघणारच आहोत, त्याचं उत्तर आम्ही त्यांना देणारच आहोत. पण जेवढा विकलेला दोषी आहे तेवढाच विकत घेणारा पण दोषी आहे. तुम्ही सत्ताधारी आहात ना. अविनाशजी, हे जे तुम्ही वेगवेगळी उदाहरणं देताय, इथले जे उमेदवार होते ज्यांच्या बाबतीमध्ये कधी पोलीस कारवाई झाली किंवा त्यांना पैशाचं आमिष दाखवण्यात आलंय, त्यांनी कुठली तक्रार का नाही केली?
माझं मत आहे त्यांनी आमच्याकडे तक्रार केलेली आहे. आम्ही आज सकाळी निवडणूक आयोगाला याच्या बाबतीत लेखी तक्रार केलेली आहे आणि मला वाटतं निवडणूक आयोगाच्या मेलची आम्ही वाट बघतोय. पण उद्या पण कोर्टातही थेट चाललोय. आणि जे मी म्हणतो ना, पोलिसांकडे भारतीय जाणं जनता किंवा थेट पक्षाच्या- कुठली तरी कारवाई करणं अशा पद्धतीची कुठली मागणी आपण केली नाहीत? मी परत सांगतो, पोलीस स्टेशनला सांगतात ही तक्रार तुम्ही निवडणूक आयोगाकडे करा, त्यांच्याकडनं आम्हाला येऊ द्या, असं निवडणूक आयोगाच्या पोलिसांचं मत होतं. पण आम्ही ती तक्रार निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. आणि जर परीने फुकेना त्याचा प्रूफ पाहिजे असेल तर त्यांच्या मोबाईलवर मी 5 मिनिटात पाठवतो. बर, परिणयजी मेल काढ लगेच. बघा असं आहे, मला असं वाटतं की ज्याप्रमाणे अविनाशजींच्या पक्षाचं विधानसभे आणि आता नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत सुपडा साफ झाला आणि आता 22 जागेवर त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. होऊ द्या, म्हणजे आम्हाला एक काही जागेवर फरक पडत ते नाही. चूक करतील, आम्ही उमेदवारी निष्ठावंत देताना आहोत. 2 जागेवर तुमच्यासारखे करतील. बिकाऊ तब्बल नाही आहोत. 22 जागेवर तुमच्यासारखे 22 जागेवर पैसे कसं देऊन कोणी चूक विकत करू घेत नाही आम्ही शकता? लोकं. मग तर माझा आरोप आहे की तुमचा पक्षच मॅनेज झालेला आहे. तुमच्या अहो, पक्षात पैसे विकला दिले, गेलेला आहे 5-5 असा माझा कोटी आरोप रुपये आहे. दिले, तर 5-5 तुम्ही कोटी. मला असं वाटतं की तुमच्या प्रदेश अध्यक्षांनी 5-5 कोटी रुपये दिले, 5-5 कोटी रुपये. एवढे पैसे तुमच्याकडनं येतात कुठं, ह्याचं पहिलं उत्तर द्या आम्हाला. परिणयजी, हा, हा पण मेल आहे. एक मुद्दा ह्याच्यामध्ये आम्ही निवडणूक महत्वाचा आयोगाला असा पाठवलेला आहे. आहे. पहिले अविनाशजी पहिले असं आहे की तुम्ही तुमची बिनबिडावचे आरोप तुम्ही करतात आहे. कुठेही पुरावा तुमच्याकडे नाही. कोणत्याला पैसे दिले, काय दिले, तुमच्याच मी proof कार्यकर्त्यांनी देईन. तुम्ही म्हणता अहो, विड्रॉ केलेला आहे. मग त्यांनी जर विड्रॉ केलेला आहे आणि मग इतर पक्षाच्या लोकांनी विड्रॉ केला, तिथे तो उमेदवार ताकदीचा असणार, भारतीय जनता पार्टीचा उमेदवार ताकदीचा असणार आणि म्हणून कोणी त्याच्या विरोधात लढायला तयार नसेल म्हणून सगळ्यांनी विड्रॉ केला किंवा त्याचं त्या भागात काम चांगलं असणार, त्याला समर्थन केलं बापरे, असणार तुम्ही लोकांनी. जाम ताकदीचे याला आहेत. मान्यता काय नाही देत तुम्ही? अहो तुम्ही एवढ्या ताकदीचे आहात की तुम्हाला पैसे लागतात निवडणुका अरे लढायला. आमची एवढ्या आमची ताकदीचे ताकद आहात. दिसली ना विधानसभेमध्ये. विदाऊट पैसे निवडणूक लढूच शकत नाही, आम्ही कारण आमची तुम्ही कधी निवडून- आमची ताकद अहो, तुम्हाला कसले विधानसभेमध्ये पैसे आणि मशीन नगर manage परिषदमध्ये करून दिसली. तुम्ही लढणारी किती निवडून लोक. आले तुमचे? अहो याच्या 2014च्या आधी तुमची परिस्थिती काय होती पहा नीट. तुम्ही पैसे दिल्याशिवाय निवडूनच येऊ शकत नाही. आमची तुमचे चांगली होती. उमेदवार पैशाशिवाय जगूच शकत नाही. भारतीय जनता पार्टी 2014 मध्ये येणाऱ्या लोकांच्या काळात लोकं मतावर निवडून तुम्हाला आली, रस्त्याने चालून देणार नाहीत. 2019 मध्ये भारतीय निवडून जनता आली, पक्षाच्या 2024 लोकांना मध्ये लक्षात निवडून आली. बरं, आणि परिणयजी, पुढच्या पण निवडणुकीत एक लोकांच्या एक मुद्दा मतावर- याच्यामध्ये असा आहे की ज्या कल्याण डोंबिवलीवरनं इतक्या नाराजी नाट्याला सातत्याने आम्ही बघितलेलं आहे, त्याच कल्याण डोंबिवलीमध्ये तुमचे एवढे सारे उमेदवार बिनविरोध निवडून यावेत, ही नक्की आश्चर्याची गोष्ट वाटते. त्याबद्दल काय सांगाल? नाही, मला परत सांगा, मला रिपीट करा. कल्याण डोंबिवलीमध्ये खरं तर महायुतीमध्ये पण नाराजी नाट्याचे सारखे पडसाद उमटत होते, परंतु तिथनच बिनविरोध एवढे सगळे उमेदवार निवडून यावेत हे सुद्धा काहीसं आश्चर्यकारक आहे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, बघा असं आहे की ज्या प्रमाणात मुंबई महानगरपालिका असणार, पुणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली असणार, ठाणे असणार, नागपूर असणार, या सगळ्या महानगरपालिकेमध्ये ज्या प्रमाणात मागच्या 10 वर्षापासून मोठ्या प्रमाणात विकास कामं झाले, माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून, तर जनता भारतीय जनता पार्टी महायुतीला यावेळेस ताकदीने आशीर्वाद देत आहे, हे दिसत आहे तुम्हाला. हेच तुमच्या आता नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या बरं, नक्कीच परिणयजी, मला वाटतं की हा सगळा महत्त्वाचा मुद्दा आहे, परंतु आपला चर्चेचा विषय आज वेगळा आहे आणि त्याच्यावरती आपण चर्चा करणारच आहोत. आणखीन एका विषयावरती सुद्धा चर्चा करायची आहे. मुंबई महापालिकेमध्ये तिरंगी लढत आता नक्की झालेली आहे. डझनावारी नगरसेवक बिनविरोध आलेली महायुती, ब्रँड ठाकरे आणि काँग्रेस वंचितची आघाडी, ही लढाई ठाकरेंसाठी मोठी टेस्ट आहे. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे जीन जान लगा के मैदानामध्ये उतरलेले आहेत. त्यातही या निवडणुकीमध्ये ज्युनियर ठाकरे आता सक्रिय झालेले दिसत आहेत. आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरेंनी आज दोन्ही सेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मार्गदर्शन केलं. अमित ठाकरेंनी आयुष्यात पहिल्यांदाच सेना भवनात पाऊल ठेवलं होतं. प्रचारामध्ये कोणता मुद्दा हायलाईट करायचा, विरोधकांना कसं कोंडीत पकडायचं, याचं प्रेझेंटेशन आज ठाकरे बंधूंनी केलंय. मुंबई कर, त्याच्यात सगळ्या शहरांमध्ये कर 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 हा महत्त्वाचाच आहे आणि कर भरायलाच लावतं आहे दिल्ली सरकार आपल्याला. अजून GSTचं अमित देणं बाकी आहे. आमच्या वेळी तर 26,000 कोटी रुपये दिल्ली सरकार आपल्याला परत, म्हणजे केंद्र सरकार देणं बाकी होतं GSTचं. म्हणजे सगळ्या बाजूनी जी आपली मुंबई लुटली जाते, कुठेतरी मुंबईकरांना मोकळा श्वास करांमध्ये पण मिळाला पाहिजे. आपल्या सरकारने जे वचन दिलं होतं, उद्धव साहेबांनी ते पूर्ण केलं. ते म्हणजे 500 स्क्वेअर फुटापर्यंत प्रॉपर्टी टॅक्स आपण माफ करणार होतो. पण मला वाटतं आज आपण ठराव केला पाहिजे इथे
की जेव्हा आपलं सरकार बनेल तेव्हा 700 स्क्वेअर फुटापर्यंत जी घरं आहेत त्याचा मालमत्ता कर रद्द करून टाकायचा आहे. आणि या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज 0 आवरमध्ये आम्ही आणखीन एक प्रश्न विचारलाय. तो पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा दुसरा प्रश्न आहे, आदित्य अमित ठाकरे आज तर राज ठाकरे 4 तारखेला सेना भवनात ठाकरे बंधूंना मुंबईत भावनिक मतदान होईल असं वाटतंय का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. तर आज मुंबईमध्ये ठाकरेंचं प्रेझेंटेशन झालं आणि दुसरीकडे नवाब मलिकांचीही पत्रकार परिषद पार पडली. महायुतीतल्या दोन्ही मित्रपक्षांचा विरोध पत्करून अजित पवारांनी मुंबई पालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची जबाबदारी नवाब मलिकांकडे दिली आहे. यानंतर आज पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांनी अजित पवारांचे आभार मानले. काहींनी विरोध केला असताना अजित पवार ठामपणे पाठीशी उभे राहिल्याचं त्यांनी सांगितलं आणि यावेळी बोलताना राष्ट्रवादीशिवाय महायुतीचा महापौर होऊच शकत नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. एका उमेदवाराच्या फॉर्मबद्दल 10:30 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेत आहे आणि तो उमेदवार बेकायदेशीर बांधकाम त्यांनी केलेलं आहे, त्याचे पुरावे सादर केल्यानंतरही त्याच्या अर्ज बाद करत नाही, म्हणजे हे कुठेतरी कायद्याचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे. आता मी अधिकाऱ्यांना बोलू इच्छितो आहे की ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये जे कायदे निर्माण करण्यात आलेले आहे, जे नियमावली घालण्यात आलेली आहे त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. या 3 वार्डाच्या बाबतीत कोर्टात आम्ही जाऊ. आणि हाच मुद्दा धरून पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळूयात. भाजपचे आमदार परिणय फुके आणि मनसेचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव आपल्या सोबत आहेत. परिणयजी, तुम्ही आत्ताच ऐकलं असेल, तुमचाच मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सुद्धा निवडणूक आयोगाच्या कारभारावरती आक्षेप घेतलेला आहे. आता यावरती तुमचं उत्तर काय? मला असं वाटतं की लोक विरोधी पक्षात गेले किंवा पराभूत मानसिकता त्यांच्या डोक्यात शिरली की ते या प्रकारचं EVMवर किंवा इलेक्शन कमिशनवर आरोप करणं सुरू करतात. आणि नवाब मलिकांनी जे दाऊद इब्राहिम सारख्या याचे पण तुमच्या मित्रपक्षातलेच आहेत ते, त्यांची पराभूत मानसिकता तुम्हाला परवडणारी आहे का आता? नाही, काही असणार, पण या प्रकारचे बिनबुडाचे आरोप लावणे, कारण जसे आपल्याला लक्षात आलं, या लोकांना लक्षात आलं की हे निवडणुका हारणार आहे. आतापर्यंत काय ट्रेंड होता की निवडणुका हारल्यानंतर हे EVMवर किंवा इलेक्शन कमिशनवर बोट दाखवायचे. आता निवडणूक हारायच्या आधीपासूनच हे बोट दाखवणं सुरू करतात. म्हणजे मला असं वाटतं की या लोकांना जर खरंच या लोकशाही प्रक्रियेवर विश्वास नसणार, या लोकांना कोणत्याही याच्यावर विश्वास नसणार, कोणत्याही प्रक्रियेवर विश्वास नसणार, इलेक्शन कमिशनवर विश्वास नसणार, तर मग निवडणूक का लढतात? हे निवडणूक लढायच्या आधी त्यांना माहीत होऊन जातं की हारणार आहे. आतापर्यंत निवडणूक हारल्यानंतर हे सगळे आरोप करायचे. आता निवडणूक हारायच्या आधीपासून यांना माहीत झालं की हे निवडणूक हारणार आहे आणि यांनी आरोप करणं सुरू केलेलं आहे. बरं, परिणयजी, पण आता राष्ट्रवादीचाच विषय निघालेला आहे. तर आज पिंपरी चिंचवड आणि पुण्या नगरपालिकेच्या अनुषंगाने मित्रपक्षातले आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खूप गंभीर आरोप केलेले आहेत भाजपवर. मग त्यावर तुम्ही काय म्हणाल? नाही, ठीक आहे, ते त्या प्रकारे निवडणूक लढतात. त्यांना काही ना काही बाबा की ते बोलून राहिले किंवा सरकारच्या विरोधात ते आपली भूमिका मांडून राहिले किंवा या प्रकारचं मला असं वाटतं हे एक नॅरेटिव्ह पसरवण्याचा ते प्रयत्न करतात आहे. आणि कुठेतरी लोकांची दिशाभूल करून, काहीतरी लोकांना कन्फ्यूज करून हे मतं आपल्याकडे खेचण्याचं हे लोक प्रयत्न करतात. परिणयजी, ते आपलेच अर्थमंत्री आहेत, सरकारमध्ये आपण एकत्र मित्रपक्ष आहोत आणि तेच नरेटिव्ह चुकीचं पसरवतात असं म्हणणं आहे आपलं. भ्रष्टाचाराच्या राक्षसाचं दहन करण्यासाठी आम्ही एकत्र आलोय असं वाक्य आहे त्यांचं आजचं. अजितदादाच्या तोंडून हे शब्द बरे वाटत नाही मला, पण ठीक आहे, त्यांनी जर असा आरोप केला असणार तर मला असं वाटतं की लोकांना त्यांनी संदेश दिला आहे की भ्रष्टाचाराचं कुणाचं दहन करायचं आहे, कोणत्या पक्षाला मतदान दिल्याने आणि कोणत्या पक्षाला नाकारल्याने कसा भ्रष्टाचाराचं दहन होणार हे सामान्य नागरिकांना, सामान्य मतदाराला 100% ठाऊक आहे. आणि या निवडणुकीत 16 तारखेला मतदार हा कुणाचा दहन करतो, कोणत्या भ्रष्टाचाराचं दहन करतं हे तुम्हाला दिसून येणार आहे. परिणयजी, ज्यांनी 70,000 कोटींचे आरोप केले
त्यांच्याबरोबरच मी सत्तेत बसलोय असंही ते आज म्हणालेले आहेत. म्हणजे तुमच्या आरोपांची धार त्यांनी आधीच कमी केली आहे. नाही, असं आहे की ठीक आहे, जेही राजकीय याच्यात सरकार चालवताना किंवा युत्या करताना काही राजकीय तडजोड करावं लागतं. याचा अर्थ हे नाही आहे की ते काहीतरी निवडणूक जिंकण्याकरता आमच्यावर काही आरोप लावतील. मला असं वाटतं अजितदादांनी ते एक मन आहे, जिनके काच के घर होते वो दूसरों के घर पे पत्थर नहीं मारते. तर मला असं वाटतं की हे अजितदादाला तंतोतंत हा विषय बसतो. तर मला वाटतं अजितदादांनी संयम ठेवून वागावं किंवा बोलावं याच्यात. मला बरं, परिणयजी नक्कीच. पण महाराष्ट्र सरकारमधली घरं शेजारीच आहेत हे तुम्ही विसरताय सोयीस्कर असं वाटतंय. आपण जाऊयात अविनाश जाधव यांच्याकडे. अविनाशजी, मगाचपासून तुमचा चेहरा आम्ही बघतोय, पण आता एक अत्यंत सात्विक असं हसू गेले काही क्षण सातत्याने. मला वाटतं परिणयजी जे बोलतायत ते ऐकून तुम्हाला फारच मनापासून हसू आलंय. काय काय मन तुमचं म्हणतंय आता? मी खरं सांगू का, ते म्हणाले की भ्रष्टाचाराचा दहन करायला पाहिजे. तुम्हाला वाटतं 80% भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं पहिलं दहन करावं लागेल, तरच भ्रष्टाचाराचं दहन या महाराष्ट्रात होऊ शकतं. कारण ते असतील, राष्ट्रवादीचे नेते असतील, शिवसेनेचे नेते असतील, 50 खोके असतील, हे सगळी जी लाईन आहे ना ही भ्रष्टाचारी लोकांची आहे. याचा अर्थ फुके साहेब जे म्हणतात ते बरोबर आहे. 80% सरकारी नेत्यांचं ज्या वेळेला दहन होईल त्याच वेळेला भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र होईल असं माझं मत आहे. अविनाशजी, फुके साहेब नाही, अजित पवार तसे म्हणालेले आहेत आज, आणि अजित पवार तसं म्हणाले आहेत भाजपच्या विरोधातच. हो, पण त्याच्या नाही, मी परत म्हणतो की तीच लाईन फुके साहेबांनी पुढे घेतली ना, तर भारतीय जनता पक्षातही आता भ्रष्टाचाराची तेवढीच मोठी कीड लागलेली आहे. जवळजवळ 80% नेते हे आज अब्जोदीश झालेले आहेत. आणि जर आता खरंच महाराष्ट्रातला भ्रष्टाचार संपवायचा असेल तर त्यांच्याच 80% नेत्यांचं पहिलं दहन करावं लागेल. त्याशिवाय महाराष्ट्रातला भ्रष्टाचार संपणार नाही, आमचं असं स्पष्ट मत आहे. परिणयजी, साधारण सगळेच पक्ष एकत्र येऊन आता भ्रष्टाचाराचा आरोप भाजपवरतीच या विधानसभेच्या निवडणुकीत लोकांनी तुमची जी गत करून ठेवली आहे आणि कोणाचं दहन केलं हे आपल्याला दिसलेलं आहे. त्यानंतर आताच नुकत्याच झाल्या नगर परिषदमध्ये कोणाचं दहन केलं हे आपल्याला दिसलेलं आहे. आमच्याकडे भ्रष्टाचारी आहे, वाटायला पैसे नव्हते. मूर्ख समजता का? पण तुमच्या वाटायला 50-50 कोटी रुपये असते ना तर आम्ही पण तुम्हाला पुरून उरलो असतो. आमच्याकडे 50-50 कोटी रुपये नव्हते. आम्ही पैशाचा पाऊस पाहिलाय आमच्या निवडणुकीला. हो, आम्हाला जे 45-50 हजार मतं मिळालेत ना, हे इमानदारीत मिळालेत, 1 रुपया न वाटता मिळालेत. तुम्हाला जे मिळालेली मतं आहेत ना, 3 पक्ष एकत्र येऊन आमच्या विरोधात लढलात. अहो, मला मतं पडली 45,000, तुमच्या निवडून आलेल्या उमेदवाराला मतं पडली 85,000. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, रिपाई असे 4 पक्ष एकत्र येऊन माझ्या विरोधात लढलात, तेव्हा तुम्हाला 80,000 मतं पडली. मी एकटा लढून मला 45,000 मतं आहेत. इमानदारीची, भ्रष्टाचारीची नाही येतो. पण अविनाशजी, तुम्ही ज्या पद्धतीने, ज्या ताकदीने लढत दिली, खरं विकास केला असता तुम्हाला निवडून दिलं असतं लोकांनी. तुम्ही विकासच केला नाही तिथे. तुम्ही फक्त नौटंकी करत राहिले, तुम्ही विकासच केला नाही. तुम्ही जर विकास केला असता तर तुम्ही 100% निवडून आले असते. 3 बेडियांनी मिळून एका वाघाची शिकार केली, काही नवीन नाहीये. मी ते सांगतोय. तुम्ही अविनाशजी, तुम्ही तुमच्याबद्दल सांगताय, काय त्यात आपण म्हणणार आहे? अविनाशजी, तुम्ही स्वतःबद्दल सांगताय, पण आता महापालिकेच्या रिंगणात असलेले उमेदवार का माघारी वळले? त्यात तुमचे पैसे सगळे घेऊन येत आहे. पण तुमचे आत्ताचे उमेदवार का माघारी वळले? अविनाशजी, मला एक सांगा. मग तुमचे उमेदवार का मागे? बरोबर, एकदम बरोबर. आमचे नाही, सर्व विरोधकांचे. कारण ते विकत घेतले 5-5 कोटी. अहो, ज्या माणसाला 12,000 15,000 पगार आहे त्याला जर 5 कोटीची ऑफर दिली तर तो बिचारा पसणारच नाही. आता त्यांना मिळाले नाही मिळाले. 5 कोटी रुपये ऐकून भल्याभल्यांचे डोळे पिवळे होता तो. आता या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी 5-5 कोटीची जर ऑफर दिली असेल तर तो बिचारा तरी कुठे लपणार आहे? आता त्यांचं मत आहे की असेही हे पैसे यांनी लुटूनच देत आहेत आम्हाला. अविनाशजी, आता याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अशा परिस्थितीमध्ये जर तुमचे उमेदवार पळून जात असतील किंवा ते उभे राहत नसतील तर मग मतदारांनी विश्वास कसा ठेवायचा की निवडणुकीनंतर असं होणार नाहीये? अहो, मी परत सांगतो, आमच्या मतदारांना आज सकाळी पोलिसांचा दबाव दिला. गरीब घरातली पोरं आहे ती सगळी. आज त्यांच्या दारात जर पोलीस जाऊन उभे राहणार असतील तर काय करणार? आज अनिल मानेंच्या घरी सकाळी 8 वाजल्यापासून पोलीस सतत जात होते. अविनाशजी कन्फ्युज काय करावं त्याच्या आईनी?
वयस्कर आईनी मला काय वाटतं करावं? अविनाशजी फार कन्फ्युज आहे. त्यांना हे नाही समजून राहिलं की मी 5 कोटीचा आरोप करू की मी पोलीसचा आरोप बिलकुल करू. त्यांना confused समजून नाही नाहीये. राहिलं मला असं वाटतं. मी तर मिक्स बिलकुल करतात ते दोन्ही विषय. अहो मी पहिल्यापासून दोन्ही गोष्ट बोलतोय. तुम्ही प्रशासनाचा पण वापर करताय आणि पैशाचा पण वापर करताय. मी सांगितलं, मी नाव घेऊन सांगतो ना, सुनील नाईक आमच्या पदाधिकाऱ्याला काल रात्री तुमच्या पमनानी नावाच्या एका उमेदवाराने 5 कोटीची ऑफर मुलुंड इथे दिली. आता याची जर चौकशी माझ्या लावायची असेल तर तुमची CID आहे, तुमचे पोलीस आहेत, चौकशी लावा आणि खरं काय ते खोटं आहे ते समोर आणा जनतेच्या. मी चॅलेंज करतो, तुमच्यात हिंमत असेल तर कालच्या घटनेची तुम्ही CID मार्फत किंवा एखाद्या पोलीस खात्यामार्फत चौकशी करावं. बरं, जर मी परिणयजी. खोटं बोलत असेल तर मला जेलला पाठवावं. परिणयजी, हिंमत करणार असेल का परिणय तुम्ही? हा फुकेमध्ये बॉल तर तुमच्या तुमची कोर्टात आहे चौकशी आता. लावावी. आम्ही यांनी तक्रार केली तर महाराष्ट्राच्या पोलीस विभाग 100% कारवाई करणार आणि जो दोषी असणार त्याच्यावर ऍक्शन होणार. माझं एकच केलेली या आहे माध्यमातून तक्रार. म्हणणं आहे की याच प्रकारचे आज आरोप सकाळी तक्रार 1 वर्ष केलेली आधी आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस असणार लगेच किंवा इतर परिणय निवडणुकीच्या फुके पलटले. तुम्ही उत्तर द्या, तुम्ही चौकशी याच करणार आहात प्रकारचे का? आरोप की फक्त पैसे जमा करणार? परिणयजी, त्यांनी बिलकुल केलेली करणार आहे आहे, तक्रार, 100% करणार तुम्ही आहे. चौकशी करणार हे का असा प्रश्न आहे. या महाराष्ट्रामध्ये गृह विभाग हे माननीय फडणवीस त्याचं उत्तर साहेबांकडे ते देणार नाहीत. आहे आणि त्यांच्यात फडणवीस हिंमत साहेब नाही, नाहीतर 100% पद आहे ते पद जाईल त्यांचं. 100% याचं उत्तर दिलं तर. तुमच्या तक्रार अरे काही पद बदले जात. मी काही मनसेसारखा लाचार पक्ष नाही आमचा. मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही अहो, केलेली तुमचा लाचार तक्रारवरती पक्ष आहे म्हणून तुमचे 100% नेते कारवाई आमच्या घरी होणार येतात. आणि जर तुम्ही खरंच लाचार तुमच्या होतात तक्रारीत म्हणून तक्रारीत लोकसभेला तथ्य रोज आमच्या दारात येऊन असणार तथ्य बसायचा. असणार. भारतीय जनता पक्ष एवढे लाचार नेते दुसऱ्या कुठल्या पक्षात तुम्ही- नाहीयेत. तुमचं अहो, इंजिनचं रोज काय राष्ट्रवादीच्या हाल आहे दारात माहिती आहे येऊन काय? पाय चाटणारे तुमचे पक्ष आम्हाला काय सांगता तुमच्या- लाचारी? भारतीय जनता पक्ष एवढे लाचार नेते दुसरे. अहो तुम्ही पण अरे अहो, तुम्ही परिणाम लाचार तुमच्या होऊन ज्या बोलायला लावू नका, शिवसेनेने बोललं तर ज्या खूप उद्धव काही ठाकरेंनी निघेल. तुम्हाला लात मारून तुमच्या हाकललं एवढे लाचार ज्या उद्धव भारतीय ठाकरेंनी तुम्हाला जनता लात मारून पक्ष हाकललं एवढे त्याच्या जाऊन लाचार पाय चाटून नेते राहिले दुसऱ्या तुम्ही तुमची काय महाराष्ट्रात लाचारी बरं, सांगून बरं. राहिले तुम्ही. बरं, विषयांतर होत चाललेलं आहे आपलं. दोघांनाही विनंती अहो, आहे ज्या की अजित आपण पवारांना तुम्हाला जेलला उद्धव आपण पाठवलं, ठाकरेंनी लात प्रामुख्याने मारून आज हाकललं ज्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आलेलो होतो तो विषय होता की बिनविरोध कशी निवडणूक होते आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही तुमचे मुद्दे मांडलेत आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलताय. याच मुद्द्यांवरती आपण चर्चा करत राहणार आहोत. पण आज तुम्ही परिणयजी पटकन बोला, तुमचं बोलणं अगदी थोडक्यामध्ये मांडा. तो मला हे ज्या प्रकारे आरोप लावतात आहे उद्धव ठाकरे 2 वर्ष आधी राज ठाकरेंना कॉइन बॉक्स म्हणायचे की जे कॉइन टाकतील त्याचं ते गाणं गातील त्याच्याबद्दल ते भाषण बोलतील असा आरोप राज ठाकरे साहेबांवरती होत होता. हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. हे आरोप प्रत्यारोप सातत्याने होत असतात. परंतु आज प्रामुख्याने जो विषय होता त्या अनुषंगाने अविनाशजींनी त्यांचे मुद्दे मांडलेले आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही तुमचंही उत्तर दिलेलं आहे. आता तुम्ही मांडीवर घेऊन बसायचे. त्याच बाळासाहेबांच्या जीवावर तुमचा पक्ष मोठा झाला. त्याच्यावर तुम्ही काय बोलणार आहात जरा आम्हाला सांगा. आज तेच उद्धव ठाकरे तुम्हाला पण शिव्या देतात. नक्कीच त्याच्यामुळे नक्कीच अविनाशजी, मला असं वाटतं की तुमचं आंदोलन अधिकाधिक तीव्र होत चाललेलं आहे या मुद्द्यांसह. आज तुम्ही गाणे मोठे झाले. वेळात वेळ काढून दोघेही जण तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल खूप धन्यवाद. पुन्हा एकदा या चर्चेसाठी भेटूच. शून्यावर आहे धन्यवाद. तुमचा 0 बरोबर. थेट जाऊयात पोल सेंटरला आजच्या दोन्ही प्रश्नांचे महाराष्ट्राने दिलेले कौल पाहण्यासाठी. पहिला प्रश्न आहे, मतदार मत देताना सर्वात जास्त महत्त्व कशाला देतात? एकूण 29,000 मतं आम्हाला आलेली आहेत आणि उमेदवार बघून मतं देतात 47% लोकांना असं वाटतं आणि 12% लोक म्हणतात पक्षचिन्ह आणि आर्थिक आमिषावरती 34% लोक मतदान करतात आणि सत्ताधारी पक्षाला 7% लोक मतदान करतात असं म्हणणं आहे या पर्यायांमध्ये. आणि एकूण 41,000 मतं दुसऱ्या प्रश्नाला आली. आज सेना भवनामध्ये आदित्य ठाकरे अमित ठाकरे एकत्र होते आणि 4 तारखेला राज ठाकरे असणार आहेत. त्यामुळे ठाकरे बंधूंना भावनिक मतदान होईल का? 87% लोक म्हणतायत होय आणि 13% लोकांचं म्हणणं आहे नाही. आणि याबरोबरच आजच्या 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत सोमवारी नव्या विषयासह. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.